आषाढी एकादशीच्या निमित्ताने विठू माऊलीच्या चरणी हे तिसरं गीतपुष्प अर्पण करते। श्री संत ज्ञानेश्वरांचा हा अभंग म्हणजे वैरागी भैरव रागातील विरहिणी आहे। ज्ञानेश्वरांची रचना म्हणजे तत्वज्ञान, काव्य व आत्मानुभूती यांचा त्रिवेणी संगम आहे। भक्त विठू माऊलीच्या येण्याची आतुरतेने वाट बघण्यात सुद्धा त्यांच्या भक्तिरसात मग्न राहण्यात समाधान मानत असे। पंढरीराव घरी येण्याचा शकून काऊ सांगणार असेल तर त्याचे पाय सोन्याने सजवेन, दहीभात त्याला प्रेमाने खाऊ घालेन व वाटीभर दूध त्याला देईन। फक्त त्याने विठू कधी येणार ते सत्य सांगावं असे विनवित असे। पूर्वीच्या काळी कावळा ओरडून उडाला तर घरी पाहुणे येतात असा समज होता। आता अशाच आशयाचं आपण एक गीत ऐकूया। पहिले तो गे काऊ को कहता है, पहिले तो गे काऊ को कहता है, शकुन गे माये सांगता है। पहिले तो गे काऊ को कहता है, शकुन गे माये सांगता है। पहिले तो गे काऊ को कहता है, उड़ उड़ रे काऊ तुझे सोने मडविन पाऊ। उड़ उड़ रे काऊ तुझे सोने मडविन पाऊ। पाहुणे पंढरीराव घरा कै येती, पहिले तो गे काऊ को कहता है, शकुन गे माये सांगता है। पहिले तो गे काऊ को कहता है, दही भाताची उंडी लावीन तुझे तोंडी। दही भाताची उंडी लावीन तुझे तोंडी। जीवा पडिये तयाची गोडी सांग वेगी। दुधे भरणी वाटी लावीन तुझे ओठी। सत्य सांगे गोठी विठू येईल काई। पहिले तो गे काऊ को कहता है, शकुन गे माये सांगता है। पहिले तो गे काऊ को कहता है, आंबे या डहाळी फळे चुंबी रसाळी। आंबे या डहाळी फळे चुंबी रसाळी। आजीचे रे काळी शकुन सांगे। पहिले तो गे काऊ को कहता है, शकुन गे माये सांगता है। पहिले तो गे काऊ को कहता है। जय हरी विठ्ठल।